एकदम मस्त असा हा शाही तुकडा, बनवायला सोपा, खायला एकदम टेस्टी. त्यानंतर नेहमी गोड काय बनवायचं पदार्थ, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. जेव्हा पण कोणी गेस्ट येतं किंवा काही फंक्शन असेल तर काय डेझर्ट बनवायचं हे सुद्धा अतिशय सोप्या पद्धतीने आज मी तुमच्यासोबत जे आहे एक डेझर्ट जे आहे शेअर करणार आहे, ते म्हणजेच की शाही तुकडा. तर इथे जे आहे मी 750 ते 800 ml जे आहे दूध घेतलेलं आहे, जे आपल्या नॉर्मल घरामध्ये असतं तेच दूध घेतलं. त्यानंतर त्यामध्ये काही केसरचे धागे घातलेले आहे. आता दुधाला जे आहे छान अशी एक उकळ काढून घेऊया. तुम्ही हवं तर कमी जास्त करू शकता, तुम्हाला जितक्या प्रमाणात बनवायचं आहे. आता हे जे डेझर्ट आहे आपण 4 ते 5 जणांसाठी किंवा मग 4 ते 5 जणांसाठी जे आहे त्या प्रमाणात आपण हे बनवत आहोत. तर दुधाला जे आहे इथे मस्त अशी उकळ आलेली आहे. त्यानंतर अर्धी वाटी साखर घातली. वजनाने म्हणाल तर 150 ते 200 ग्रॅम जे आहे साखर घातली. तुम्ही इथे जे आहे गोडाचं प्रमाणसुद्धा तुमच्या आवडीनिवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता साखर जी आहे मस्त अशी विरघळून घेऊया. तोपर्यंत इकडे जे आहे मी कस्टर्ड घेतलेलं आहे एक बोलमध्ये. इथे जे आहे 2 ते 3 चमचे जे आहे कस्टर्ड घेतलं. तुम्ही हवं तर कमीसुद्धा करू शकता, पण हे जे शाही तुकडा असतो तो थोडासा घट्टसर असतो, त्यामुळे 3 चमचे कस्टर्ड घेतलेलं आहे इथे. त्यानंतर त्यामध्ये जे आहे दूध घेतलं अशा पद्धतीने, आणि दूध घालून जे आहे नॉर्मल टेम्परेचरचे एक स्लरी करून घेतलेली आहे, म्हणजेच कस्टर्ड मिल्क जे आहे ते करून घेतलं. आता हे कस्टर्ड मिल्क बनवताना जे आहे अजिबात एकही गाठ नाही राहिली पाहिजे किंवा मग एकही लम्स न राहिले पाहिजे. त्यानंतर उकळत्या दुधामध्ये जे आहे आपल्याला कस्टर्ड मिल्क घालायचं आहे आणि लगेच आपल्याला जे आहे दुधाला छान पद्धतीने ढवळून घ्यायचं आहे, म्हणजेच की कस्टर्ड जे आहे तळाला जाऊन बसणार नाही आणि छान पद्धतीने दुधामध्ये मिक्स होईल. तुम्ही जर इथे कस्टर्ड घातलं आणि दुधाला सोडून दिलं तर कस्टर्ड जे आहे अजिबात दुधामध्ये मिक्स होणार नाही आणि तळाला जाऊन ते बसलं जाईल. तर या ठिकाणी जे आहे मस्त असं 2 ते 3 मिनटं जे आहे आपलं कस्टर्ड दुधामध्ये शिजवून घेऊया, म्हणजे जेणेकरून आपलं दूध जे आहे छान पद्धतीने घट्ट होईल आणि मग आपल्याला शाही तुकडा बनवण्यासाठी पटकन असं आपलं दूध तयार होईल. तर हे बघा इथे जे आहे मस्त असं मिक्स करून घेत आहे आणि दूधसुद्धा आपलं घट्ट होत आलेलं आहे. आता कस्टर्डनं छान फ्लेवर येतो आणि शाही तुकडा म्हटलं की कस्टर्ड पावडर हवीच. आता तुमच्याकडे जर इथे कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही काय करा, थोडासा पिवळा कलर घालून त्यामध्ये 2 चमचे जे आहे आपलं कॉर्नफ्लॉवरची स्लरी घातली तरीसुद्धा चालेल. फक्त थोडासा पिवळासर कलर घाला किंवा मग केसर जे आहे थोडं जास्त प्रमाणात घाला. त्यानंतर इकडे जे आहे छान असं दूध आपलं 2 ते 3 मिनटं शिजून घेतलेलं आहे आणि कन्सिस्टन्सी जी आहे तुम्ही पाहू शकता, या पद्धतीने कन्सिस्टन्सी जी आहे ठेवलेली आहे. त्यानंतर इकडे आपण थोडेसे ड्रायफ्रूटसुद्धा कट करून घेऊया, म्हणजेच की आपल्याला यामध्ये ड्रायफ्रूट घालता येईल. आता हे जे शाही तुकडा आहे बनवायला सोपं आहे, घरात असलेल्या साहित्यापासून आपण बनवू शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे काहीतरी वेगळं डेझर्ट किंवा मग काहीतरी वेगळं स्वीटसुद्धा तयार होतं. तर हे बघा अशा पद्धतीने जे आहे आपलं दूध तयार झालेलं आहे, म्हणजेच की कस्टर्ड मिल्क जे आहे तयार झालेलं आहे. एकूण मला पूर्ण दूध बनवण्यासाठी जे आहे 10 मिनिटे इथे लागलेले आहेत. म्हणजे अगोदर दुधाला उकळ काढली, त्यानंतर साखर घातली आणि त्यानंतर कस्टर्डची स्लरी घालून शिजवून घेतलं. आता इकडे जे आहे थोडेसे ड्रायफ्रूट घेतलेले आहे, म्हणजेच की 10 ते 15 बदाम घेतले, त्यानंतर 10 ते 15 काजू घेतले. छान पद्धतीने इथे काप करून घेतले. आता यातले जे आहे थोडेसे साईडला ठेवले 2 चमचे काजू बदामचे तुकडे आणि बाकीचे जे आहे आपल्या कस्टर्ड मिल्कमध्ये घालून घेतले आणि व्यवस्थित परत एकदा मिक्स केलं, म्हणजे ड्रायफ्रूट जे आहे छान पद्धतीने मिक्स होतील. त्यानंतर इकडे जे आहे थोडीशी वेलचीची पूड किंवा वेलचीचे दाणे फ्लेवरसाठी घालूया. तर इथे जे आहे मी वेलचीचे दाणे घातलेले आहे अर्धा चमचा. तुमच्याकडे वेलची पूड असेल तर ती घातली तरीसुद्धा चालेल, छान फ्लेवर येतो. त्यानंतर इकडे जे आहे 7 ते 8 ब्रेड घेतलेले आहे. आता ब्रेड जे आहे आपल्याला चौरस शेपमध्ये कट करून घ्यायचे आहे, पण साईडच्या ज्या कड्या आहेत त्यासुद्धा काढून घेतलेल्या आहेत आणि छान अशा चौरस शेपमध्ये सर्व ब्रेड जे आहे कटिंग करून घेतले. आता शाही तुकडा म्हटलं की ब्रेड आलेच, तर या पद्धतीने जे आहे सर्व ब्रेड जे आहे कट करून घेतले आहे चौरस शेपमध्ये आणि साईडच्या कडेसुद्धा काढून घेतले. आता या ब्रेडला जे आहे आपण तुपामध्ये छान असं रोस्ट करूया आणि इथे जे आहे तुपामध्येच रोस्ट करायचे, तेलामध्ये नाही. कारण काय होतं, तेल जे आहे ब्रेड जे आहे जास्त तेल शोषून घेतात आणि त्यानंतर जे आहे दुधामध्ये ते तेल उतरलं जाईल. तर इथे जे आहे 1च चमचा तूप घातला. आता अगोदर थोडं जास्त पडलं होतं ते काढून घेतलं आणि 1च चमचा तुपामध्ये जे आहे आपण ब्रेड रोस्ट करून घेऊया. आता ब्रेड रोस्ट करताना थोडीशी काळजी घ्यायची, गॅसची फ्लेम जी आहे लो ठेवायची. त्यानंतर खूप असा हाय पॅन गरम करायचा नाही, खूप कडक गरम करायचं नाही. थोडासा नॉर्मल गरम झाला की त्यामध्ये जे आहे आपल्याला ब्रेडचे तुकडे जे आहे ठेवून द्यायचे आहे.
तर हे बघा अशा पद्धतीने जे आहे ब्रेडचे तुकडे ठेवून दिलेले आहे आणि 1 मिनिट थांबून जे आहे मस्त असे खालीवर करत आपल्याला छान असा तांबूस रंग येईपर्यंत किंवा मग छान असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला रोस्ट करून घ्यायचे आहे। आता ब्रेड जे आहे आपल्याला खूप करपट्ट असे करायचे नाही आहेत, थोडेसे हलके जे आहे ब्राऊन करायचे आहे किंवा मग खूप व्हाईटसुद्धा ठेवायचे, थोडेसे असे कुरकुरीत झाले पाहिजे या प्रकारचे आपल्याला ब्रेड जे आहे रोस्ट करून घ्यायचे। आता ब्रेड ठेवल्यावर 1 मिनिट झालं की छान असं खालीवर करत खालची बाजू भाजली की वरची परत भाजून घ्यायची। त्यानंतर आपल्याला वाटलं की वरची थोडीशी कमी भाजलेली आहे तीसुद्धा परत भाजून घ्यायची। अशाच पद्धतीने जे आहे आपल्याला ब्रेड रोस्ट करायचे। जर तुम्हाला इथं वाटत असेल की थोडंसं तूप कमी पडलेलं आहे तर अर्धा ते 1 चमचा तूप परत घातलं तरीसुद्धा चालेल, कारण तूप जे आहे छान पद्धतीने ब्रेड जे आहे शोषून घेतलं आणि तेल जे आहे ज्यावेळेस दुधामध्ये आपण ब्रेड घालू किंवा मग कस्टर्ड मिल्कमध्ये शाही तुकडा बनवण्यासाठी ब्रेड घालू ना तर त्या ठिकाणी ब्रेड जे आहे आपलं तेल सोडून जातं। तर या पद्धतीने तुपामध्येच रोस्ट करा आणि छान असे जे आहे आपले ब्रेड भाजून झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता खूप असे करपट्ट केलेले नाही किंवा मग खूप व्हाईटसुद्धा ठेवलेले नाही, छान असे ब्राउनिश कलरचे जे आहे ते ब्रेड भाजून घेतलेले आहे। खालीवर करत जे आहे अजिबात सोडायचं नाही मध्ये, कारण ब्रेड थोडेसे जरी सोडले तर लगेच करपट्ट होतात, त्यामुळे जे आहे मस्त असे खालीवर करत आपल्याला ब्रेड जे आहे भाजून घ्यायचे आहे। आता ब्रेड भाजून घेतले की लगेच कस्टर्ड मिल्कमध्ये न घालता एका डिशमध्ये काढून घेऊया। अशा पद्धतीने सर्व ब्रेड जे आहे भाजून घेतले आणि सर्व ब्रेड जे आहे अशाच पद्धतीने एका डिशमध्ये जे आहे काढून घेतले। तर आता कस्टर्ड मिल्क बनवायची लेअरसुद्धा बनवूया। तर इथे जे आहे एखादा बोल घ्या किंवा मग एखादा ट्रे असेल तर ट्रेसुद्धा घेतला तरीसुद्धा चालेल। तर अगोदर तळाला काय करायचं, कस्टर्ड मिल्क घालून जे आहे कस्टर्ड मिल्कची लेअर बनवून घ्यायची अगोदर खाली। आणि कस्टर्ड मिल्क जे आहे खूप असं ज्यावेळेस आपलं तयार होतं तर ते खूप गरम असतं, कडक असतं, तर ते जे आहे थोडंसं नॉर्मल थंड करायचं, त्यानंतरच आपल्याला इथे लेअर लावायची। तर अगोदर जे आहे 3 ते 4 पळ्या कस्टर्ड मिल्क खाली घातलं, त्यानंतर एक ब्रेडची लेअर लावून घेऊया आणि अशा पद्धतीने थोडी थोडी जागा सोडत जे आहे ब्रेडचे तुकडे या ठिकाणी लावलेले आहेत। आता जितके बसतील तुम्ही तितके लावा, 2 लेअर होईल किंवा मग 3 लेअर होईल या पद्धतीने तुम्ही लावा। तर हे बघा अशा पद्धतीने जे आहे ब्रेडचे तुकडे लावून घेतलेले आहे आणि त्यानंतर परत एकदा आपण हे जे कस्टर्ड मिल्क आहे आपलं ते त्यावर घालूया आणि अशाच पद्धतीने आपल्याला जे आहे पुढचे सुद्धा लेअर बनवून घ्यायचे आहे। आता या ठिकाणी मी कस्टर्ड मिल्क घालून जे आहे ब्रेड जे आहे पूर्ण झाकवले आहेत आणि परत आता आपण कस्टर्ड मिल्कवर जे आहे परत एकदा ब्रेडची लेअर लावूया। अशाच पद्धतीने जे आहे सर्व लेअर जे आहे आपल्याला बनवून घ्यायचे आहे किंवा मग सर्व लेअर जे आहे लावून घ्यायचे आहे आणि जितके जास्त लेअर लागतील ना तितका शाही तुकडा छान पद्धतीने तयार होतो आणि सर्वसुद्धा तितके छान पद्धतीने करता येतो। तर हे बघा अगोदर मी खाली कस्टर्ड मिल्क, त्यानंतर ब्रेडची लेअर, परत कस्टर्ड मिल्कची लेअर आणि परत एकदा ब्रेडची लेअर आणि त्यानंतर परत एकदा कस्टर्ड मिल्कची लेअर, अशा पद्धतीने जे आहे मी इथे गार्निश करून घेतलेलं आहे किंवा मग अशा पद्धतीने जे आहे लेअर बनवून घेतले। आता तुमच्याकडे इथे जे असं पसरट भांडं असेल किंवा मग थोडंसं ट्रे टाईप असेल ना ते घेतलं तरीसुद्धा चालेल किंवा मग असं घेतलं तरीसुद्धा चालेल, जे घरामध्ये अवेलेबल आहे ते घ्या। त्यानंतर इकडे जे आहे जे आपण शिल्लक त्यातून ड्रायफ्रूट ठेवलेले होते किंवा मग ड्रायफ्रूटचे काप घेतलेले होते ठेवलेले होते ना ते घालून घेतले। आणि आता तुम्हाला जर असंच खायचं असेल तर किंवा मग तुम्हाला इमर्जन्सी असं सर्व करायचं असेल तर असं केलं तरीसुद्धा चालेल किंवा मग अर्धा ते 1 तास फ्रीजमध्ये रेस्ट द्या, त्यानंतर केलं तरीसुद्धा चालेल। आणि फ्रीजमध्ये रेस्ट केल्यावर अशा पद्धतीने आपलं डेझर्ट तयार होतं। छान पद्धतीने सर्व करूया। चला मग तुम्हाला कशी वाटली शाही तुकडा डेझर्टची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा। नेक्स्ट रेसिपी कोणती पाहायला आवडेल हे सुद्धा कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अशा छान छान रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहतील। छान छान रेसिपीज जे आहे एकदम सोप्या पद्धतीने घरगुती साहित्यात बनवायच्या सोप्या सोप्या टिप्ससुद्धा समजतील।